Environmentalist Dr. Cloud Arvaris has raised concern over the impact of railway double tracking on private properties and communities in Goa. He said a railway right of way allows operational access but does not automatically establish ownership and urged authorities to ensure infrastructure projects do not harm or marginalize local residents. लोकांच्या घरांनी ब्लॉक करपाक लागला रेल्वे सो आनी तनमाराचे बी आयकोंक येता सो तुमी हे प्रोजेक्टाच्या फाटल्यान आसलेले तुमी आमी पळयताले की गोंय वाचोवपा खातीर तुमी मुखार सरता सो हेजें कितें जातलें आतां पण जर तर लोक युनायटेड आहा तर आमी सक्सेस जातालेच. आतां तो डबल ट्रॅकिंगाचो इशू आहा आज पर्यंत तांचें परमनंट सोल्युशन तांकां मेळूंक ना कित्याक ती जमीन सरकाराची न्हय. आज पर्यंत आमी विचारला सरकाराक आमकां एक तरी डॉक्युमेंट दाखय पोर्चुगीजाचो नाल्यार ताचे उपरांत एकूय डॉक्युमेंट दाखय आमकां कित्याक तूं ही जमीन तुमी रायट ऑफ वे म्हणटात न्हू रायट ऑफ वे सही बट रायट ऑफ वे डज नॉट मीन ओनरशीप ऑफ द लँड. रायट ऑफ वे म्हाका हक आसा हांव गाडी येदो व्हडी गाडी चलता मातशें सायडीक रावूं पण जमीन ती ट्रॅक्स लेड जाल्यात न्हू ती जमीन ती सरकाराची न्ही. आनी तो आतां विशय कसो अनफोल्ड जातलो आमकां सांगूं पण कलेक्टराचो डिसिशन एकदम करेक्ट. आनी हो कोण अमित पाटकरान ताणें मिशीन घेतलें आनी ते सगळे तो फातर सगळो काडलो तोय सही कित्याक म्हण आमी आतां 2-3 म्हयने आदीं आमी लोकांक सांगलां तुमी कोर्टान वचा कितेंय वचा पण कोण तुमच्या प्रॉपर्टीन आयल्यार आनी फातर उडयलें तुमकां कंप्लीट अधिकार आहा हक आसा तो काडून भायर उडोवप. आय टोल्ड द पीपल वर एजिटेड तुमी तुमच्या हातीन घेवंक जाय कित्याक म्हणजे ही जमीन तुमची. आतां तुमकां दोनूच उपाय आहा एक तुका कोर्टान वचून जाता आनी सांगून जाता पळय आमची जमीन आनी हांगा व्हरून फातर उडयल्यात ते मातशें काड म्हणून ते स्लो आसा ते. पण दुसरे उपाय आहा तुमी स्वयं काडून उडया. तो कोण केस काय फायल करतो कॅन आय फायल समबडी केस अगेन्स्ट समबडी फॉर कमिंग इन टू माय प्रॉपर्टी फॉर डंपिंग स्टोन्स अँड आय रिमूव देम अँड थ्रो देम आउट कॅन ही फायल अ केस अगेन्स्ट मी. जाता ते या इन दीस कंट्री विथ दीस डेमोक्रेसी अँड ज्युडिशरी आज पर्यंत तशें जायना. सो इफ समबडी हॅज कम इन टू माय प्रॉपर्टी अँड थ्रोन स्टोन्स तर आय हॅव फूल रायट नॉट ओन्ली टू टेक इट आउट बट टू गिव हिम द बिल ऑल्सो. मातशें तूं फारीक कर म्हणून. आनी हे रेल्वेचे दीस इज कंप्लिटली रॉंग वॉट दे हॅव डन अँड इट इज गॉन अगेन्स्ट दॅम. If the railways had not done and they had done it in a better way, they might have succeeded. But आता केले न्हू they have actually spoiled the relationship with all the people in that area. Just like in the wildlife sanctuaries also. तशेंच प्रॉब्लेम आहा आज पर्यंत ते प्रॉब्लेम ना तांकां आज पर्यंत परमिशन मेळना डबल ट्रॅकिंग. आतां तुमकां वायल्ड लायफ सँक्च्युरीन परमिशन मेळना तर तुमी हांगा कितें बांदतात डबल ट्रॅकिंग ताचो कितें फायदो आसूंक जाय. कंप्लीट डबल ट्रॅकिंग जाल्यार तो फायदो आसतलो पण हांगा एक जागो तुमी डबल ट्रॅक करतात मागीर हांगा तो करूंक जायना तिसऱ्या पर्यंत करतात. दॅट इज नॉट अ वे टू डिझायन अ रेल्वे. इट्स अ व्हेरी बॅड प्लॅनिंग व्हेरी बॅड पब्लीक रिलेशन्स आनी यू आर नॉट डुईंग इट विथ द इंटरेस्ट ऑफ द पीपल whom you claim to serve. The railways are meant to serve the people of India. They are not meant to kill the people of India. That's what I want. And also with the other projects.